नाही की खाऊन मजा करा पण पिऊन मजा नका करा. खरं करण्यापेक्षा पोटाला आणि शरीराला जे असेल योग्य असेल ते खाण्यात मजा करा, खूप मजा येते. कसं लागतं? एकदम चांगली टेस्ट आहे, तुम्ही पण ट्राय करा एकदा. कोळशावरती हे केलेलं आहे, भट्टीवरती. हे बघा, धूर निघतोय, धूर. होय, आता चला. तास ठेवतो. अच्छा. मॅक्झिमम 8 तास ठेवू शकतो आपण हा मॅरिनेशन. आणि सकाळी रोज फ्रेशली प्रिपेअर करतो आपण. पार्सल घेऊन चाललो. नमस्कार, मी मंगेश, स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी सध्या आलेलो आहे पळसपे फाट्यावरती. आणि पळसपे फाट्या डीमार्टच्या इथं आलेलो आहे. तर मला जाता जाता एक टॅक्सीवाला दिसला. टॅक्सी नंबर 11 हा नाही आहे, तर टॅक्सीवाला दिसला आणि तिथून असा काहीतरी जाळ येत होता. काय आहे बघावं. तर इथं चाललेलं आहे बार्बिक्यू. आता थंडी वाढली हिवाळ्याची, तर त्याच्यामुळे इथं लागलेली आहे बार्बिक्यूची टॅक्सी. खाल्ले का, ट्राय केलं? एक नंबर यावंच लागतं. येवाच लागतं ना. एक नंबर लागतं, एक नंबर. कधी पण तुम्ही या आणि ट्राय करा फक्त. एकच नंबर. काय खाल्लं तुम्ही? मी पंख आणि बोनलेस पीस अच्छा. आणि पार्सल घेऊन चाललो. विंग्स आणि पार्सल घेऊन चाललोय खास माझ्या पोरींसाठी आणि बायकोसाठी. अरे वा. एकच नंबर. कुठून आला तुम्ही दादा? पेनवरून ते माझ्या माहितीत तरी आमच्याकडे आम्ही आलो कपलीवरनं. एकच नंबर आहे, एकच नंबर. आता काय रात्रीची सोय का आपलं? आणि पार्सल आपण चालवलंय, पण बाकी एकच नंबर. आहे ना? हा, क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर. एक नंबर. यावं लागतं पळसच्या फाट्यावर. बघा, आता दादाने सांगितलं म्हटलं आपल्याला इथं यायलाच लागते. आता बघूया इथं धुरवळा कसा निघतोय बघा इथे. हे बघा, आता टॅक्सीतून धूर निघतो इथं कोळसा. तर दादा नमस्कार. काय आता काय काय आयटम आहे? तर आपल्याकडे इकडे आपल्याकडे आहेत विंग्स आहेत, लॉलीपॉप आहेत. तर दादा आपल्याला इथे भेटले. तर दादा नमस्कार. आपलं नमस्कार. तर मी स्मोक बार्बिक्यू टॅक्सी इथे चालवतो. अच्छा. आणि आपल्याकडे हे मी सर मेन्यू मध्ये विचारत होते काय काय हा. तर आपल्याकडे भेटतील तुम्हाला 4 वेगवेगळे किट. अच्छा. एक लेग पीस भेटतो, विंग्स भेटतो, लॉलीपॉप आणि बोनलेस टिक्का भेटतो. अच्छा. आणि लिव्हर पेटा सुद्धा असतो. अच्छा. आणि प्रॉन्स सुद्धा असतात. हा, हा. आणि हे बाकीचे आहेत ना, फ्लेवर आहेत वेगवेगळे आपल्याकडे याच्यामध्ये. एक स्पायसी आहे, एक पेरी पेरी आहे, ग्रीन पेपर आहे, अरेबियन आहे. ग्रीन पेपर आणि अरेबियन आपले वीकेंड स्पेशल साठी असतात. अच्छा. ते जस्ट म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे साठी आपण स्पेशली ठेवलेत. हा. आणि हा आपला बार्बिक्यूचा स्पॉट आहे हा. डीमार्ट समोर ब्रिजच्या खाली मध्ये. इथे रोज चालू असते हा. 6 ते 11 11:30 पर्यंत. अच्छा. कधी येऊ शकता तुम्ही ट्राय करायला. आणि तुम्हाला इथे जर नाही भेटला ना, हा. तर आपला करंजाड्याला सुद्धा आहे हा. आणि तक्क्यावरती सुद्धा आहे. हा. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर अच्छा. नक्की व्हिजिट करा. बार्बिक्यूची आयडिया कशी काय आली तुमच्या डोक्यामध्ये? ऍक्च्युली हे फ्रँचायझी मैसूर मध्ये 2023 मध्ये चालू झाला. हा. ह्या जो मालक होता ना, त्यांनी भरपूर रिसर्च करून छोटी गाडीमध्ये असं त्यांनी स्टार्ट केलेलं. स्टार्टिंग मध्ये त्यांनी केलेलं बंद गाडीमध्ये चालू केलेलं. अच्छा. तर ती गाडी म्हणजे अशी बंद होती हा. आणि त्याच्या पुढे बोनट मध्ये करायचं. मग अच्छा. हळूहळू त्यांनी रिसर्च केली. हा. या गाडीवरती मसाले स्वतःचे नवीन नवीन बनवले. अच्छा. आणि जाऊन हे म्हणजे तुम्हाला सेटअप दिसते. हा. ही गाडी चालू आहे अच्छा. आणि याच्यामध्ये बनतो आपल्या पाठीमागे प्रॉपर कोटिंग केलेले आहेत गाडीमध्ये. अच्छा. आणि हे बघू बघ. शकता तुम्ही इथे पूर्ण कोळसा असतो. हा. ही आपली ग्रिल आहे. हा. आणि समोर आहेत पूर्ण खाली असतो, तिथे काही नाही. आणि अच्छा. काही जण विचार करतात की हा. बाबा गॅसचं लाईक आपण डिझेल वगैरे कुठे ठेवत असतो, हा. तर ते त्यांनी पुढे केलेलं आहे, एकदम पुढच्या side ला safe आहे. केलेलं आहे. काही दिक्कत नाही. आणि ही गाडी तशी परमिशन म्हणजे चालू नाही शकत ऑन रोड, आपण फक्त हलवासाठी चालू आहे ही गाडी. अच्छा. आणि बाकीचं तर पूर्ण सेटअप ते लोक सुद्धा करून देतात. आणि मसाले वेगवेगळे देतात आपल्याला. आपण स्वतःनी मॅरिनेशन करायचं, चिकन आपण आणायचं. आणि अच्छा. हे सर्व कन्सेप्ट आपला असं आहे. आणि दुसरं काय विचारायचं? खूपच छान तुमची संकल्पना आहे. याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा हा व्यवसाय असाच पुढे जावा. Thank you so आणि much. आता सध्या किती तुमच्या टॅक्सी आहेत तिथे? ऍक्च्युली माझे स्वतःचे आउटलेट्स 3 आहेत. अच्छा. एक करंजाड्यामध्ये आहे. हा. करंजाड्यामध्ये गेला तुम्ही एअरपोर्टच्या पाठी तिथे हा. चिंचपाडा ब्रिज जवळ आहे. तक्क्यावरती तुम्ही गेला ना, हा. तर तक्क्यावरती तुम्हाला भेटेल. तक्क्या गावला एंट्री करताना ईव्ही चार्जिंग स्टेशन आहे बघा. अच्छा. तिथे तुम्हाला भेटेल. तिथे आपला सेकंड स्पॉट आहे. आणि हा थर्ड स्पॉट Third spot. पलसपा फाट्यावरती. पळसपे फाटा. हा. तर ठीक आहे, धन्यवाद दादा. आता तुमचे तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्ही आले तर तुम्हाला मी ट्राय करायला देतो. काढतात आता. हे किती वेळ ठेवलंय तुम्ही मॅरिनेशन करून?
मेरा कोई हफ्ता हो गया. तास ठेवतो. अच्छा. मॅक्झिमम 8 तास ठेवू शकतो आपण हा मॅरिनेशन. आणि सकाळी रोज फ्रेशली प्रिपेअर करतो आपण. अच्छा. आणि सर्व संपसपर्यंतच ॲक्च्युली आपला असतो. असं आपण 11पर्यंत 9:30 10पर्यंत संपल असा माल असतो आपला. मॅरिनेशनमध्ये मसाले असतात त्यांचे. दही वापरतो आपण. हां, दही वापरतो. थोडंसं ऑइल वगैरे यूज होतो. आणि हे मसाले त्यांच्याकडनं म्हैसूरवरनंच येतात प्रिपेअर करून. आणि हा जो मेन्यू आहे ना तो मिनिमम आहे आपला सेट त्यांच्या फ्रँचायसीच्या अनुसार. फ्रँचायसी वगैरे घ्यायचं म्हटलं तरी आपण फ्रँचायसी हां तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला इन्क्वायरीसाठी नंबर सुद्धा मी देतो, तुम्ही ॲड करा. आपण हे ट्राय करूया. बघूया आता कसं आहे. हे विंग्स आहे, कोंबड्याचा पक आहे. गरम आहे जरा थोडंसं. खरंच खूप छान आहे मित्रांनो. आणि हे आहे ना हे पौष्टिक आहे. कारण की हे कोळशावरती हे केलेलं आहे, भट्टीवरती. हे बघा धूर निघतोय, धूर. मस्त गरमागरम आहे. सोबत ह्यांनी इथे बघा सॉस दिलेलं आहे, खाली मेयोनीज दिले बहुतेक, आणि ही चटणी दिलेली आहे. खूप छान आहे खरंच. काहीतरी वेगळं आणि काहीतरी अमेझिंग खायला भेटतंय. खूप मस्त आहे. पळसपे फाट्याच्या डीमार्टच्या पळसपे फाटा डीमार्टच्या तिथे समोर आला तर तिथे टॅक्सी लागलेली आहे. तुम्ही नक्की या, तुम्हाला खूप आवडेल. आणि ह्याचे काय रेट एवढे नाहीत की आभाळाला भेटतील, असे नॉर्मलच रेट आहेत. खूप मस्त आहे, छान आहे, मस्त आहे. ह्याच्यासाठी आपण 5 स्टार देतोय, 5 स्टार. कारण की आपल्याला खरंच हे आवडलेलं आहे. रेट नॉर्मल आहेत आणि टेस्टी खूप आहे. आणि हेल्थसाठी सुद्धा खूप छान आहे. ऑइलमध्ये काय फ्राय नाही केलं, काय नाही केलं. हे भट्टीवरती भाजलेलं आहे, भट्टीवरती भाजलेलं आहे. लेग पीस आलेला आहे, चिकन लेग पीस आहे. आता चला चिकन लेग पीस, चिकन लेग पीस. थोडक्यात रिव्ह्यू घेऊया. काय घेतलं आपण इथे? लॉलीपॉप लार्जेस्ट कॉम्बो घेतलाय आम्ही. अच्छा, कशी क्वालिटी आहे? खूप छान. आम्ही सांगडे पनवेलमधून आलेलं का तुम्ही? नाही असंच आलो होतो फिरत. कसं एकदम चांगली टेस्ट आहे, तुम्ही पण ट्राय करा एकदा. काय तो घेतलं? तेच घेतलं. अच्छा, ठीक आहे. तिघींनी तुम्ही एकच घेतलं? हा. नाव सांग तुझं दीदी. कृतिका कडव. अच्छा, श्रुती का? कृतिका. सॉरी, कृतिका. आणि नवीन नवीन ट्राय करायला आवडतंय. अच्छा, कुठे जर असेल तर आम्ही किती लांब जाऊ शकतो. अरे वा. हां. म्हणजे तुम्ही पुढे आहात. येस येस येस. अरे वा, आमची आमच्यासारखंच आहे तुमचं. बस फक्त पुढे, आम्ही बाकी कुठले व्यसन करत नाही. हां. त्याच्यामुळे कुठे जरी काय नवीन काय झालं की हां. तिथे पहिले जाणारच आम्ही. अच्छा, मग विनेश कडव. अच्छा, इथून आपल्या हां, इथे सांगडे इथे पनवेल प्रॉपर इथे. अच्छा, हे बघा विनेश ना, विनेश कळव दादा आहे ते. आपल्या इथं आले दिसले आपल्याला इथे. तर हे बघा, यांनी मस्त करण्यापेक्षा पोटाला आणि शरीराला जे असेल योग्य असेल ते खाण्यात मजा, खूप मजा येते. अच्छा. हां, बाकी अल्कोहोलच्या मागे कधीच लागू नये. तरुण पिढीला हे सांगणं आहे की खाऊन मजा करा, पण पिऊन मजा नका करू. खरं आहे, खरं आहे. कारण आपण जे खातो पितो ते शरीराला लागते, पण पिल्यानंतर अगं नको तेच मनामध्ये विचार येतात. मग रात्री अपरात्री कुठे फिरणे, गाडीवर हे करणे, मग त्याच्यामध्ये अपघात होणे. आणि मला एकच सांगायचं आहे की ज्यावेळी आपल्या आईवडील आपल्यासाठी जे काय करतात ते फक्त आपल्या मुलांसाठी करतात, याचा विचार प्रत्येक मुलांनी केला पाहिजे. बरोबर. जे पैसे आपण कमवतो ते मी स्वतःसाठी वापरा, खाण्यासाठी वापरा, पण प्लीज दारू पिऊ नका. बरोबर. बघा, ह्या दादांनी खूप चांगला संदेश दिलेला आहे. तर खावा भरपूर, तुम्ही पण पिऊ नका. तर खरंच तुम्ही ह्या गोष्टी घ्या थोड्या मनावरती, एवढंच मी तुम्हाला सांगेन.